या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या आदित्यला विचारत असते की काल रात्री तू कुठे गेला होता आणि तिचा हा प्रश्न ऐकून आदित्य घाबरतो. त्याला आठवतं की काल तर तो पारूला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. पण तो अहिल्याला खोटं सांगतो की आई मी इथेच होतो, पण तू असं का विचारते. तर अहिल्या म्हणते की अरे काही नाही, मी तुझ्या खोलीत गेले होते तेव्हा तू मला तिथे दिसला नाही म्हणून विचारलं. तर आदित्य सांगतो की मी स्टडीमध्ये होतो, पुस्तक वाचता वाचता तिथे झोपी गेलो. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे आणि ती निघून जाते. आदित्य मात्र मनाशी म्हणत असतो की आई मला माफ कर, मी तुझ्याशी खोटं बोललो. खरं तर मला तुला पारूबद्दल सांगायचं आहे, पण आत्ता ती योग्य वेळ नाही आहे. दुसरीकडे गणी मारुतीला म्हणत असतो की जर तू सुद्धा मला तायडीसोबत गावाला जाऊन दिलं असतं तर मग मला इतका कंटाळा आला नसता. पण मग आता मी तिला फोन करू का, ती गावाला पोहोचली की नाही हे विचारू का. आणि त्यावर मारुती हसतच म्हणतो की ठीक आहे, आणि तसंही तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी फक्त बहाणा हवा असतो. आणि मग त्यानंतर गणी लगेच त्याच्या गावाकडच्या काकांना फोन करतो आणि त्यांना पारू गावी पोहोचली आहे की नाही हे विचारतो. तर ते काका सांगतात की मी कधीपासून पारूची वाट बघतोय, बससुद्धा येऊन गेली पण पारू काही गावात आली नाही. आणि हे ऐकून गणी घाबरतो आणि लगेच ही गोष्ट मारुतीला सांगतो. त्यानंतर मारुती त्या काकांसोबत बोलतो आणि म्हणतो की तू काळजी करू नको, मी बस स्टँडवर जाऊन बघतो, कदाचित पारूची बस चुकली असेल, ती दुसऱ्या बसने येईल. आणि मग त्यानंतर मारुती पारूला फोन करू लागतो, मात्र तिचा फोन स्विच ऑफ असतो, त्यामुळे त्याची काळजी वाढते. तर गणी लगेच आदित्यकडे जातो आणि त्याला सांगतो की तायडी सकाळी गावाकडे जाण्यासाठी निघाली होती, पण ती अजूनपर्यंत गावात काही पोहोचली नाही आणि आता तिचा फोनसुद्धा बंद लागतोय. आणि हे ऐकून आदित्य काळजीत पडतो आणि तो पारूला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे त्या मोनिकाने बोलावल्यामुळे प्रीतम नाईलाजाने तिच्याकडे जातो. जाताना तिने सांगितल्याप्रमाणे प्रीतमने आवळा, चिंच, बोरं हे सगळं काही आणलेलं असतं, त्यामुळे ती मोनिका खूपच खुश असते. पण मग शेवटी प्रीतम तिला म्हणतो की हे बघ मोनिका, आपल्यामध्ये जे काही घडलं ते मला काही आठवत नाही आहे. आणि त्यावेळी ना परिस्थितीसुद्धा वेगळी होती, माझ्यावर कोणती जबाबदारीही नव्हती, पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे. माझं लग्न झालं आहे आणि ते सुद्धा माझ्या मर्जीने. माझी बायको आहे प्रिया आणि तिच्यावर ना माझं खूप प्रेम आहे. आणि जर तू सतत मला इथे असं बोलावून घेणार असशील ना तर मग मला तिच्याशी खोटं बोलावं लागेल आणि ते मला अजिबात आवडणार नाही. आणि प्रीतमचं हे बोलणं ऐकून ती मोनिका तर खूपच चिडते आणि रागातच प्रीतमने जे काही आणलेलं असतं ते टेबलवर ठेवते आणि त्याला सांगते की प्रीतम जा इथून, यापुढे मी तुला काही त्रास देणार नाही, माझं तोंडही तुला दाखवणार नाही, तू गेला तरी चालेल. आणि हे ऐकून मग प्रीतमही सरळ तेथून निघून जातो, पण ती मोनिका मात्र हसत असते. दुसरीकडे आदित्य बस स्टँडवर पोहोचतो. तो तिथे सगळीकडे पारूचा शोध घेतो, त्याला पारू कुठेही दिसत नाही. आणि मग तो आजूबाजूच्या लोकांना दुकानांमध्ये जाऊन पारूचा फोटो दाखवून त्यांना विचारायला सुरुवात करतो, पण त्याला काहीच माहिती मिळत नाही. मग त्याच वेळी तो अजय आदित्यला कॉल करतो. तो हसतच विचारत असतो की काय आदित्य सर, काय करताय तुम्ही बस स्टँडवर. आणि ते ऐकून आदित्य घाबरून विचारतो की अजय तू तू काय मला फॉलो करतोयस की काय. आणि ते ऐकून अजय म्हणत असतो की मी कशाला तुम्हाला फॉलो करेल, माझं जिच्याकडे काम होतं तिला तर मी कधीच उडवलं आहे. आणि हे ऐकून आदित्य खूप चिडतो. तो म्हणत असतो की तू काय बोलतोयस रे, जर तू पारूला काही केलं ना तर याद राख. तर अजय म्हणत असतो की तुम्ही काही करू शकणार नाही, कारण माझं काम मी कधीच पूर्ण केलं आहे. आता तुम्ही घरी जा, कारण ती पारू काही तुम्हाला सापडणार नाही. आणि तो फोन ठेवून देतो. पण आदित्य मात्र घाबरलेला असतो. दुसरीकडे प्रिया तिच्या खोलीत असते आणि ती सतत प्रीतमचाच विचार करत असते. तो आपल्याशी खोटं का बोलतोय असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो प्रियाशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो, तर प्रिया त्याला विचारते की प्रीतम मला सांगा तुमचं नेमकं काय सुरू आहे, आणि मला हे सुद्धा कळत नाही आहे की आदित्य दादा कुठे आहेत, तुमच्या दोघांचा काही प्लॅन आहे का. तर प्रीतम म्हणतो की हे बघ प्रिया, असं काही नाही आहे, दादा कुठे आहे मला माहीत नाही आणि आमच्या दोघांचा काही प्लॅनही नाही आहे. तर प्रिया विचारते की मग तुम्हाला झाले तरी काय, तुम्ही असे का वागताय, मला सांगा, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का. असं तर नाही आहे ना की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे पण ते तुम्ही सांगू शकत नाही. आणि त्यावेळी प्रीतम मात्र काहीच उत्तर देत नाही, तो गप्प बसतो. आणि म्हणून प्रियाचा संशय अजून वाढतो. त्यानंतर दुसरीकडे गणी पुन्हा एकदा त्या गावाकडच्या काकांना फोन करतो आणि त्यांना पारूबद्दल विचारतो. तर ते सांगतात की अरे सगळ्या बस आल्या पण पारू काही आली नाही, मी हायवेवरच उभा आहे. आणि हे ऐकून मग गणी घाबरतो. तो म्हणत असतो की बा आता आपण लगेच देवी आईंना सांगू, पण मारुती म्हणतो की अरे तिकडे त्यांच्या
वाढदिवसाची तयारी सुरू आहे, आपण आपलं रडगाणं घेऊन कशाला जायचं, त्यापेक्षा आपणच पारूचा शोध घेऊ. दुसरीकडे तो अजय महाराष्ट्राची बॉर्डर जिथे संपते तिथे पारूला घेऊन आलेला असतो. पारू खूप घाबरलेली असते, तर तो तिला म्हणत असतो की काय गं, तुला काय वाटलं, तू काय त्या किर्लोस्करांच्या बंगल्यात आहेस का? बघ इथे आजूबाजूला कुठे तुला किर्लोस्करांचा बंगला दिसतोय का? नाही ना. आता ना तू पुन्हा तिथे जाऊसुद्धा शकणार नाही. आता यापुढे मी जी वाट दाखवेल ना त्यावरच तुला चालावं लागेल. आणि हे ऐकून पारू खूप चिडते आणि त्याला धक्का देत बाजूला करते. त्यामुळे तो अजय खूपच चिडतो आणि तिचा चेहरा पकडत म्हणतो की काय गं, कशाचा माज आहे तुला? त्या आदित्याच्या जीवावर एवढा माज करतेस ना, पण बघ आता मी तुझी काय अवस्था करतो ते. आता तू ना कधीच इथे परत येऊ शकणार नाही आणि तो आदित्य माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत तू दुबईला पोहोचली असशील. आणि मग त्यानंतर तो एका गाडीमध्ये पारूला टाकून देतो. त्यात इतरही अनेक मुली असतात आणि मग ती गाडी पुढे जाण्यासाठी निघते. अजित आणि त्याची माणसंसुद्धा दुसरीकडे निघून जातात. तर इकडे आदित्य पारूचा शोध घेत असतो. त्याला सतत पारूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तो रडत असतो, म्हणत असतो की सगळी माझीच चूक आहे, मी पारूसोबत थांबायला हवं होतं, तिला गावी नेऊन सोडायला हवं होतं. आणि मग विचार करता करता त्याला बस स्टँडवर घडलेला एक एक प्रसंग आठवू लागतो आणि त्याच्या हेही लक्षात येतं की त्या ठिकाणी एक गाडी उभी होती आणि ती गाडी नक्कीच त्या अजयची असणार याची त्याला खात्रीही पटते. आणि मग तो त्या दिशेने प्रयत्न सुरू करतो. दुसरीकडे अहिल्या, प्रिया, सावित्री आणि श्रीकांत गप्पा मारत बसलेले असतात. श्रीकांत अहिल्याला विचारत असतो की मला सांग, तुला सगळ्यात आधी उद्या विश कोण करणार? तर अहिल्या म्हणते की हे बघ, मला दरवर्षी सगळ्यात आधी आदित्यचं विश करतो आणि यावर्षीसुद्धा तोच करणार, माझी खात्री आहे. आणि मग ती प्रियाला प्रीतमबद्दल विचारते. प्रिया सांगते की प्रीतम आज लवकर झोपलेत, कदाचित त्यांना तुम्हाला मध्यरात्रीच विश करायचं असेल. आणि हे ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर मग अहिल्याच्या लक्षात येतं की खूप उशीर झाला आहे, पण तरीही आदित्य ऑफिसमधून घरी आलेला नाही आहे. त्यामुळे मग ती काळजीत पडते. दुसरीकडे आदित्य त्या अजयच्या गाडीचा शोध घेत असतो आणि मग त्यानंतर तो काही व्यक्तींना त्या गाडीचा फोटो दाखवून विचारपूस करतो आणि त्यातीलच एका व्यक्तीकडून आदित्यला माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे तो पुढे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे प्रिया गाढ झोपलेली असते. प्रीतमला मात्र काही झोप येत नसते. त्याच्या मनात सतत त्या मोनिकाचाच विचार सुरू असतो आणि त्याच वेळी त्याला त्या मोनिकाचा व्हिडिओ कॉल येतो. प्रीतम घाबरतच तो व्हिडिओ कॉल रिसीव करतो, तर ती मोनिका त्याला जीव देण्याची धमकी देत असते. ती म्हणत असते की प्रीतम, मला नाही जगायचं आहे, आता ना मला तुझ्या आयुष्यात परत नाही यायचं आहे, त्यामुळे आता मी जीव देणार आहे. आणि बघ, मी तुझ्यासाठी चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली आहे. आणि हे ऐकून प्रीतम तर खूपच घाबरतो. तो तिला समजावतो आणि म्हणतो की तू प्लीज असं काही करू नको, मी येतो तिकडे, आपण बोलूयात. तर मोनिका म्हणत असते की ठीक आहे, तू लवकर ये. आणि ती हसतच फोन ठेवून देते. तर प्रीतमला प्रियाकडे पाहून खूप वाईट वाटत असते आणि मग तो प्रियासाठी एक मेसेज टाईप करतो आणि घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे मारुतीची काळजी खूप वाढलेली असते. पारू नेमकी कुठे असेल, कशी असेल, त्याला काहीच समजत नाही. आणि मग गणी त्याला येऊन सांगतो की आदित्य सरसुद्धा बंगल्यावर नाही आहेत, कदाचित तायडी त्यांच्यासोबत तर नसेल ना. आणि हे ऐकून मारुती लगेच आदित्यला कॉल करतो आणि पारूबद्दल विचारतो. तर आदित्य त्याला खोटं सांगतो की मारुती मामा, पारू माझ्यासोबतच आहे, तिची बस चुकली त्यामुळे ती गावी नाही जाऊ शकली, आता मी तिला गावी सोडण्यासाठी चाललो आहे. आणि हे ऐकून मारुती चिडतो. तो म्हणतो की आदित्य बाबा, तुम्ही तिला गावी वगैरे काही घेऊन जाऊ नका, ती खूप शहाणी आहे, त्यापेक्षा ना तुम्ही परत घरी या, कारण उद्या अहिल्या मॅडमचा वाढदिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे तुम्हाला त्यांना सगळ्यात आधी विश करायचं असेल ना. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो मामा, काळजी नका करू, मी लवकरच घरी परत येईल. आणि मग तो फोन ठेवून देतो. मात्र तो खूपच घाबरलेला असतो. आता पारूचा कसा शोध घ्यायचा असा प्रश्न त्याला पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.